नमस्कार मित्रांनो, आजच्या या सेशनमध्ये आपल्याला आता मौर्योत्तरकालीन इतिहास याच्याविषयीची माहिती बघायची आहे. मौर्योत्तर काळामध्ये म्हणजेच मौर्य सत्ता संपुष्टात आल्यानंतर भारताच्या विविध भागांमध्ये विविध सत्तांचा उदय झाला. त्याचा आपण हा भाग 1 बघूयात. ठीक आहे. तर ह्या इथे आपण काय केलं, सुरुवातीलाच एक मॅप घेतलेला आहे. याच्यामध्ये पहिल्यांदा इथे तुम्हाला दिसतंय इंडो सिंथियन, ठीक आहे, किंगडम्स, वेस्टर्न क्षत्रप्स असं दिसतंय. ठीक आहे. इथे काही भाग असा हा एक्सटेंड केल्याचा दिसतोय आणि इकडचा एरिया दिसतोय. तर झालं असं, मौर्योत्तर काळामध्ये वायव्य भारतामध्ये अनेक सत्ता इथे उदयाला आल्या. तर हा जो काळ आहे मौर्योत्तर काळ ज्याला म्हटलं जातं तो आहे इसवी सन पूर्व 200 ते इसवी सन 300. हा जो 500 वर्षांचा काळ आहे याला मौर्योत्तर काळ म्हटलं जातं. आणि ह्या काळामध्ये भारताच्या वायव्य सरहद्द प्रांताकडून परकीय सत्तांनी भारतावर हल्ले करायला सुरुवात केली आणि भारताचा परकीय हिस्सा, वायव्य हिस्सा त्यांनी आपल्या कब्जामध्ये घेतला, आपल्या सत्तेमध्ये समाविष्ट करून घेतला. ठीक आहे. या काळात जे परकीय लोक आलेले होते त्यांना काळी मिरी खूप आवडायची. ठीक आहे. बघा, भारताच्या खाद्यपदार्थ जे आहेत त्यांच्यामध्ये मसाल्यांचं प्रमाण भरपूर असतं आणि वेस्टर्न कंट्रीज, युरोप असेल किंवा अमेरिका, इकडे मसाले पिकत नाही कारण ते हवामान त्यांना सुटेबल नाही आहे. मग ह्या लोकांना ह्या मसाल्याच्या पदार्थांची खूप डिमांड होती, त्यांना ते खूप आवडायचे, विशेषतः काळी मिरी. ठीक आहे, ब्लॅक पेपर ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो, ती काळी मिरी खूप आवडायची आणि त्याच्यामुळे या काळी मिरीसाठी यवनप्रिय असा शब्द तयार झाला. ठीक आहे. संस्कृत शब्द यवनप्रिय. यवन म्हणजे परकीय. मुख्यतः सुरुवातीला हा जो यवन शब्द होता हा फक्त ग्रीकांसाठी वापरला जायचा, नंतर तो सगळ्याच परकीयांसाठी वापरला जाऊ लागला आणि मग यवनांना प्रिय असा पदार्थ म्हणजे काळी मिरी, याच्यापासून यवनप्रिय हा शब्द तयार झालेला आहे. ठीक आहे. आता ह्या काळामध्ये भारतामध्ये विविध सत्ता होत्या. ठीक आहे. तर आपण त्यांचा एक बेसिक डिस्ट्रीब्युशन बघूयात. भारतामध्ये विविध सत्ता होत्या, याच्यामध्ये आपण 3 वेगवेगळे भाग करू शकतो. ठीक आहे. 3 वेगवेगळे भाग आपण करू शकतो. भारतातील सत्ता. ठीक आहे. कोणता काळ आहे हा? इसपूर्व 200 ते इसवी सन 300. ठीक आहे. हा अंदाजे आपण काळ घेतलेला आहे. तर या काळामध्ये भारतात 3 प्रकारच्या सत्ता आपण म्हणू शकतो. ठीक आहे. एक होते परकीय. हे परकीय एकानंतर एक भारतामध्ये येत गेले. पहिले होते याच्यामध्ये भारतामध्ये आलेले ग्रीक. यांनाच इंडो ग्रीक किंवा बॅक्ट्रियन ग्रीक असं म्हटलं जातं. ठीक आहे. इंडो ग्रीक किंवा बॅक्ट्रियन ग्रीक. त्यांच्यानंतर आले शक. ठीक आहे. त्यांच्यानंतर आले पर्थियन किंवा त्यांना आपण पहल्लव असं म्हणतो. ठीक आहे. मुळात हे इराण, आजचं जे इराण आहे तिथले होते पहल्लव. आणि त्याच्यानंतर आले कुशाण. ठीक आहे. त्याच्यानंतर कोण आला? कुशाण. हे होतं परकीय सत्ता. यांचा जो सगळा भाग आहे हे मुख्यतः वायव्य भारत यांच्या पुरत्या मर्यादित होत्या. काही काळ यांनी भारताची मुख्य भूमी इथे सुद्धा राज्य केलेलं आहे, परंतु मुख्यतः हे वायव्य भारतापुरते मर्यादित होते. त्यात मग पंजाब, राजस्थान आणि गुजरातचा एरिया सुद्धा आपण समाविष्ट करू शकतो. ठीक आहे. पूर्व भारतात ह्या काळात भारतीय सत्ता होत्या. भारतीय सत्ता कोण कोण होत्या? तर होते शुंग. ठीक आहे. बघा, पुष्यमित्र शुंगने बृहद्रथ या मौर्य सम्राटाची हत्या करून काय केलं? शुंग घराण्याची स्थापन केली. ते शुंग आणि शुंगांची सत्ता संपुष्टात आणून नंतर कण्व, ठीक आहे, कण्व हे घराण्याची सत्ता आली, वासुदेव कण्व. तर पुष्यमित्र शुंग हा सेनापती होता, त्याने राजाची हत्या केली, सत्ता मिळवली. या पुष्यमित्र शुंगाचे जे वारसदार होता, ठीक आहे, त्याची हत्या कोण केली? अगेन त्याचा सेनापतीने केली आणि त्याला काय केली? सत्ता मिळवली. असं हे इथं झालेलं आहे. या काळात दक्षिण भारतात काय झालं? तर दक्षिण भारतामध्ये इथं मुख्यतः होते कोण? सातवाहन. ठीक आहे. कोण होते? सातवाहन. आणि एकदम दक्षिणेत म्हणजे दक्षिण संपूर्ण भारतामध्ये संगमकालीन राज्य
याच्यामध्ये पांड्य, चौल आणि चेर, ठीक आहे, यांचं राज्य होतं. आजचा तमिळनाडू आणि काही प्रमाणात केरळचा जो भाग आहे त्या संपूर्ण प्रदेशामध्ये ह्या 3 सत्तांचं राज्य होतं. तर मौर्योत्तर काळामध्ये आपल्याला असं दिसून येतं की एक कुठलीही अखंड सत्ता नाहीये. भारत ह्या काळामध्ये वेगवेगळ्या सत्तांमध्ये विभागला गेलेला होता आणि ऑब्विसली यांच्यामध्ये सतत हा राजकीय संघर्ष होणार आहे, ठीक आहे. परंतु आपल्याला जेव्हा या सत्तांचा अभ्यास करायचा असतो तेव्हा अजिबात आपण ह्या सत्तांचा राजकीय संघर्ष, कोण कोणाशी युद्ध केलं आणि कोण कोणाला मारलं हे अजिबात बघत नाही, त्याच्यावर प्रश्न येत नसतात. परंतु ह्या सत्तांची एक बेसिक आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. आता आपण 1 बाय 1 यांची माहिती बघूया, ठीक आहे. बघा, ठीक आहे. आता पहिले जे शासक आहेत ते आहेत इंडो ग्रीक, ठीक आहे. 1 बाय 1 आपण यांची माहिती बघूयात. तर इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकात यांनी वायव्य भारतातील काही प्रदेशामध्ये त्यांनी काबीज केला होता. आता नीट आठवा, महाजनपदाच्या काळाच्या त्या काळात दारियुस, शुयश वगैरे वेगळे जे राजे होते त्यांनी सत्ता मिळवली होती. त्याच्यानंतर अलेक्झांडर आला, त्याच्यानंतर काही काळ गेला, ज्यावेळेस मौर्य स्ट्रॉंग होते त्यावेळेस कोण नाही, पण नंतर हे इंडो ग्रीक भारतामध्ये आले, ठीक आहे. त्यांनी काही काळ अयोध्या आणि पाटलीपुत्र पर्यंत मजल मारलेली होती. आपण सुरुवातीला जो मॅप बघितला होता त्याच्याकडे परत जाऊयात, ठीक आहे. इथे बघा यांनी काय केलंय, या इथपर्यंत पाटलीपुत्र पर्यंत सुद्धा त्यांनी मजल मारलेली आहे. परंतु हा भाग, या भागावरचं राज्य ते लोक टिकवू शकले नाही, ठीक आहे. त्यांना सत्ता टिकवता आली नाही. मौर्योत्तर काळात भारतावर हल्ला करणारे हे पहिले परकीय शासक होते. त्यांनाच इंडो ग्रीक किंवा बॅक्ट्रियन ग्रीक असं म्हटलं जातं, ठीक आहे. यांच्यापैकी मिनॅंडर हा राजा सर्वात प्रसिद्ध होता, ठीक आहे, आणि आजही तो सर्वात प्रसिद्ध शासक आहे. याचा काळ आहे इसवी सन पूर्व 165 ते इसवी सन पूर्व 145 हा याचा काळ आहे. आणि त्याला मिलिंद, भारतीय नाव मिलिंद म्हणूनही तो प्रसिद्ध आहे. आजही बघा भारतामध्ये जे बौद्ध धर्मीय लोक असतात त्यांच्यामध्ये बऱ्याच लोकांची नावं मिलिंद असते. तुमचा एखादा मित्र या नावाचा असेलच नक्की, ठीक आहे. बौद्ध मित्र असेल तर तो जवळपास या नावाचं एखाद तरी त्याच्या घरामध्ये कोणतरी असतं. तर हे नाव इथून फेमस झालेलं आहे, मिनॅंडर, आणि भारतीय त्याचं नाव मिलिंद. आता त्याची इतर सुद्धा नावं होती, महायक्ष, कर्दम, रामायण मध्ये ह्याचा उल्लेख तसा आलेला आहे, कर्दम, आणि मिनार हा सुद्धा उल्लेख याचा येतो, ठीक आहे. याची राजधानी होती साकल. हे आधुनिक सियालकोट आहे, आजच्या पाकिस्तानमध्ये सियालकोट आहे बघा, जम्मूचा एरिया आहे, म्हणजे लाहोरच्या वर आणि जम्मूच्या साईडला पाकिस्तानमध्ये जो एरिया आहे तिथं सियालकोट आहे. लष्करी दृष्ट्या आज सुद्धा एक महत्त्वपूर्ण ठिकाण आहे. या सियालकोटला याची राजधानी होती. आता हा प्रसिद्ध कशासाठी आहे, तर हा प्रसिद्ध आहे या मिलिंद पन्हो ग्रंथासाठी, ठीक आहे. इथं फोटो बघा, ठीक आहे. इथे एक आपल्याला बौद्ध संत भिक्षू दिसत आहेत, त्यांच्या आजूबाजूला अजून काही आहेत, आणि इथे हा मिनॅंडर दिसतोय. आता कशावरनं मिनॅंडर, तर याची टोपी बघा, ठीक आहे. असे फर वगैरे ते लोक लावतात, ठीक आहे. त्याची याची टोपी आहे आणि यांना सुद्धा त्याचे सैनिक जे त्यांना सुद्धा दिसतंय. तर हे जे नागसेन होते बौद्ध भिक्षू, यांच्यामध्ये आणि या मिनॅंडरमध्ये जो संवाद झाला, नागसेनला त्यांनी प्रश्न विचारले कशाच्या बाबतीत, बौद्ध धर्माच्या बाबतीत, तत्वज्ञानाच्या बाबतीत, आणि नागसेन यांनी त्याला जी उत्तरं दिली ते जे एकूण तत्वज्ञान आहे ते प्रश्नोत्तराच्या संवादाच्या स्वरूपात त्याचं एक ग्रंथ तयार झालं आणि त्याला म्हटलं गेलं मिलिंद पन्हो. म्हणजेच काय, तर मिलिंदाचे प्रश्न असा त्याचा अर्थ होतो, ठीक आहे. मिलिंदाचे प्रश्न, मिलिंद पन्हो, ठीक आहे. या ग्रीक शासकांनी भारतामध्ये सर्वाधिक प्रमाणात सुवर्ण नाणी यांनी काढलेली होती. नाण्यांवर एका बाजूला ग्रीकांनी नाव कोरण्याची प्रथा यांनी सुरू केलेली होती आणि यांना साधारणतः द्रमा असं म्हटलं गेलं. इथे आपल्याकडं पहिल्या पीकमध्ये, ठीक आहे, इथे आपल्याला फोटो दिसतोय बघा, एक राजा तिथं
यांनी काहीतरी नाव वगैरे कोरलेलं आहे. एका बाजूला राजाचा फोटो आहे, एका बाजूला आणखीन मे बी गिर देवता वगैरे काही इथं असेल आणि त्याचं नाव वगैरे वर्ष वगैरे कोरलेलं आहे. तर भारतामध्ये याच्या अगोदर सुद्धा नाणी होती, कॉइन्स होती. मात्र ग्रीक किंवा हे जे परकीय शासकांनी काय केलं, कॉन्ट्रीब्युशन यांचं काय, तर ह्यांनी एकतर सर्वाधिक प्रमाणात सोन्याची नाणी काढली. याच्या अगोदर सोन्याची नाणी नव्हतं अशातला भाग नाही, पण ह्यांनी प्रमाण त्याचं वाढवलं. ही झाली पहिली गोष्ट. दुसरी, यांचे जे कॉइन्स होते, ठीक आहे, ते रेग्युलर साइज अँड शेप असे होते. याच्या अगोदर भारतामध्ये जे नाणे होते ते ओबडधोबड स्वरूपाचे असायचे, त्यांचा नेमका आकार वगैरे नसायचा. मात्र यांनी काय केलं, नेमका आकार आणि नेमका शेप, नेमकं वजन असलेली नाणी काढायला सुरुवात केली. त्याचबरोबर राजाचं नाव वगैरे कोरण्याची सुद्धा, कधी कधी त्याच्यावर एखाद्या ग्रीक देवतेचं चित्र असायचं, ही पद्धत या लोकांनी सुरू केली होती. पुढचे आहेत शक. ठीक आहे, आता हे शक जे होते ते ग्रीकांनंतर भारतावर आले होते आणि त्यांनी भारतावर आक्रमण केलं होतं. ते एकूण 5 शाखांमध्ये भारतामध्ये आले, म्हणजे एकत्रच आले अशातला भाग नाही. या 5 शाखांनी अफगाणिस्तान, पंजाब, मथुरा, पश्चिम भारत आणि उत्तर दख्खन या भागावर राज्य केलं. ठीक आहे, वेगवेगळ्या शाखांनी वेगवेगळ्या एरियाजवर त्यांनी राज्य केलं आणि टप्प्याटप्प्यांमध्ये ते भारतामध्ये आले होते. या शक शासकांना त्या काळामध्ये भारतामध्ये अशी एक संध सत्ता नव्हती. सगळे लोक आपापल्याच भांडणांमध्ये बिझी होते, म्हणून यांना कोणी मोठा प्रतिकार करू शकला नाही. आजच्याही आपल्या भारताची परिस्थिती तीच आहे. आपण एकमेकांमध्ये भांडण्यामध्ये बिझी आहेत. ठीक आहे, आणि त्याच्यामुळे जर काय आपल्यावर परकीय हल्ला झाला तर आपण त्याला एकत्रितपणे तोंड देऊ शकणार नाही. आपल्याकडे शक्ती आहे, क्षमता आहे, कुवत आहे, सगळ्या गोष्टी आहेत. पण आपल्याकडे सर्वात महत्वाची गोष्ट जी एका देशामध्ये पाहिजे ती नाही, ती म्हणजे एकता आणि अखंडता. या गोष्टी आपल्याकडे नाहीयेत. तर यांनी हे जेव्हा भारतात आले, यांना कोणी स्ट्रॉंग असा भारतीय लोकांनी विरोध केला नाही. याच्यामुळे इझिली यांना सत्ता स्थापन करता आली. ठीक आहे, भारतीय शासकांनीही नाही आणि लोकांनीही नाही. मोठा प्रतिकार यांना केलेला नाहीये. मोएस किंवा मो हा भारतातला पहिला ग्रीक शासक होता. ठीक आहे, पहिला शक शासक हा होता. इथे बघा त्यांचं कॉस्ट्युम, याच्यावर त्यांचा एक डिफरन्स आपल्याला लक्षात येईल. ठीक आहे, या प्रकारचे कपडे ते घालायचे. आणि हे टोप बघा, मोठं टोप यानं घातलेलं आहे. पुढे जाऊयात. बघा, साम्राज्याची विभागणी या शक लोकांनी सत्रपी मध्ये केली. ठीक आहे, आता याला तुम्ही सत्रपी म्हणा किंवा क्षत्रप असं म्हणा. ठीक आहे, हा सुद्धा महत्वाचे जे लोक असतात, महत्वाचे सरदार किंवा राजकारणात महत्वाचे नेते असतात, तेव्हा हिंदीमध्ये जनरली क्षत्रप असे शब्द, रिजनल क्षत्रप वगैरे वगैरे असे शब्द वापरले जातात. तर शब्द कुठून आलाय, तर इथून आलेला आहे. बेसिकली जसं आज आपण राज्य म्हणतो किंवा प्रांत म्हणतो, त्या प्रकारे यांनी काय केलं, राज्याची विभागणी सत्रपी मध्ये केली आणि प्रत्येक ह्याच्यावर एक महाक्षत्रप हा लष्करी अधिकाऱ्याची नियुक्ती केली. सत्रपांना आपल्या नावावर शिलालेख कोरणे आणि स्वतंत्र नाणी काढणे याचा अधिकार होता. याच्यावरनं असं स्पष्ट होतं की ते प्रशासन आर्थिक बाबतीत ते स्वायत्त होते. मुख्य राजाचा असा काही त्याच्यावर कंट्रोल नव्हता. याच्यावरनं हे सुद्धा म्हणता येतं की यांची एखादी एक केंद्रीकृत सत्ता नसावी. हे मे बी जसं पेशव्यांच्या काळात मराठा साम्राज्य एक कॉन्फिडरसी होती, तशा प्रकारची यांची कॉन्फिडरसी वगैरे काहीतरी असावी, असं सुद्धा आपल्याला याच्यावरनं दिसून येतं. ठीक आहे, सो प्रांतीय स्तरावर याच्यामुळे यांना स्वायत्तता होती हे आपल्याला दिसतं. शकांनी जवळपास 4 शतकं 400 वर्ष पश्चिम भारतावर राज्य केलं. कधी त्यांचा एरिया कमी, कधी जास्त. याच शक शासकांपैकी रुद्रदमन हा सर्वाधिक प्रसिद्ध आहे. हा रुद्रदमनच्याच काळातला, रुद्रदमनचा हा फोटो असलेला हा शिक्का आहे, त्या काळातला शिक्का आहे. ठीक आहे, या रुद्रदमनने चंद्रगुप्तद्वारे निर्मित सुदर्शन जे तलाव आहे त्याची डागडुजी केली. ठीक आहे, सम्राट अशोकाचं जे जुनागड इथं शिलालेख आहे, गिरनार जुनागड, ठीक आहे, त्या शिलालेखावर याने रुद्रदमनने संस्कृत भाषेतलं शिलालेख करून घेतलं. आणि हे जे संस्कृत भाषेतलं शिलालेख आहे ते भारतातलं संस्कृत भाषेत असलेलं पहिलं शिलालेख आहे असं मानलं जातं. त्याच्यानंतर आहे पहलव किंवा पर्थियन. ठीक आहे, शकांनंतर पहलव किंवा पर्थियन हे इकडे आले. यांचा
प्राचीन ग्रंथात उल्लेख शक पल्लव असा येतो. ठीक आहे, शक पल्लव किंवा शक पल्लव. ठीक आहे, यांनी शकांचं वर्चस्व नष्ट केलं. काही काळ यांनी शकांच्या समांतर सुद्धा राज्य केलेलं आहे. या पर्थियन राजा, ठीक आहे, पर्शियन नाही, पर्थियन. ठीक आहे, नंतरच्या काळात पर्शियन जो शब्द आलाय तो नंतरच्या काळात आलाय. त्या पर्थियन शासक गोंदेफेरस याच्या काळात सेंट थॉमस, ठीक आहे, हा पहिला ख्रिश्चन धर्मप्रसारक भारतामध्ये आलेला होता. पर्थियन हे मुळात, ठीक आहे, पर्थियन जे ते मुळात इराणचे होते. नंतर मुस्लिम शासकांच्या काळात त्याला पर्शिया असं म्हटलं गेलं आणि त्यांनी काही काळ शकांच्या समांतर राज्य केलं. या गोंदेफेरसचं हे चित्र आहे बघा, आणि त्यांना काढलेली ही नाणी आहे. शकांचा एक महत्त्वाचा सिम्बॉल, ठीक आहे, तुम्ही पल्लवांचा महत्त्वाचा सिम्बॉल हे एक फोटो आहे. याच्यामध्ये काही देव वगैरे किंवा काही लोक बसलेले आहेत आणि त्यांचा हा चित्र आहे. म्हणजे दगडाची एक मूर्ती तशी सापडलेली आहे. प्लेटच्या आकाराचं काहीतरी दगड दिसतंय प्लेटसारखं आणि त्याच्यावर वेगवेगळी डिझाईन केलेली आहे. ठीक आहे, सो हे पर्थियन लोकांच्या बाबतीत हे प्रसिद्ध आहे. आता त्याच्यानंतर आले कुशाण. ठीक आहे, आता इतर जे 3 आले होते, ठीक आहे, त्यांच्यानंतर काही काळ भारतामध्ये कुशाणांनी राज्य केलं. कुशाण हे मुख्यतः भटक्या जमातीचे होते. ठीक आहे, त्यांना स्वतःचं असं काही खूप मोठं कल्चर किंवा संस्कृती म्हणतो आपण तशी संस्कृती, धर्म वगैरे काही नव्हता. तर हे कुशाण भटक्या जमातीचे होते आणि कुशाण पल्लवांनंतर ते भारतामध्ये आले होते. ठीक आहे, कुशाणांनी ग्रीक आणि शकांचा प्रदेश जिंकून घेतला. ठीक आहे, आणि सिंधू प्रदेश आणि गंगेच्या मैदानी प्रदेशावर काही काळ त्यांनी राज्य केलं. भारतीय साहित्यात त्यांचा उल्लेख तुखार किंवा तुषार असा येतो. महत्त्वाचा शब्द आहे, तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. कुशाणांनी सुद्धा शक शासकांची सत्रपींची व्यवस्था त्यांनी अवलंबली आणि त्याला सत्रपी म्हटलं गेलं. या सत्रपींवर जो अधिकारी नेमला जाईल त्याला क्षत्रप. ते लोक महाक्षत्रप म्हणायचे, हे काय म्हणणार, क्षत्रप. आणि ऑब्विसली आता शकांपेक्षा, शकांच्या 5 वेगवेगळ्या शाखा होत्या. हे मात्र कुशाण मात्र काही प्रमाणात केंद्रीकृत होते आणि त्याच्यामुळे राजा स्वतःला राजाधिराज असं म्हणून घ्यायचा आणि त्याच्या अंतर्गत जे वेगवेगळे प्रांत आहेत तिथं क्षत्रप असायचे. ऑब्विसली जर राजाधिराजे तर त्याचा या क्षत्रपांवर कंट्रोल असणार आहे. इथे मॅपमध्ये आपल्याला बघा एरिया दिसतोय. तर हा जो एरिया आहे, जो पिंक याच्यामध्ये तुम्हाला दिसतोय, हा एरिया पूर्ण या कुशाणांनी जिंकलेला आहे. आता या एरियाचं वैशिष्ट्य असं आहे की चीनमधून निघणारा रेशीम मार्ग, ठीक आहे, याची एक शाखा या कुशाणांच्या कंट्रोलमध्ये होती आणि त्याच्यातनं त्यांना प्रचंड आर्थिक फायदा या कुशाणांना होत होता. आणि त्याच्यातनं काय झालं, यांनी मथुरा कलाशैली, गांधार कलाशैली यांना राजाश्रय दिला. त्याचबरोबर बौद्ध संघांना मोठ्या प्रमाणात त्यांनी दान वगैरे केले आणि त्याच्या बदल्यात मग भारतीय धर्मांनी यांना स्वतःमध्ये समाविष्ट करून घेतलं. तर हा फरक आपल्याला काय दिसतो, या कुशाणाच्यामध्ये दिसतो. कारण रेशीम मार्गातनं भारतातनं सुद्धा आणि एकूण चीनमध्ये सुद्धा प्रचंड व्यापार व्हायचा आणि या व्यापार हे खूप मोठ्या प्रमाणात टॅक्स लावायचे. कारण त्यांचा एरिया पार केल्याशिवाय हा माल पुढे जाऊ शकत नव्हता आणि त्या काळामध्ये परकीय व्यापार खूप मोठ्या प्रमाणात भारतात होत होता. सो भारतातला सुद्धा व्यापार आणि चीन सुद्धा व्यापार, दोन्ही व्यापाराला काही प्रमाणात हे लोक कंट्रोल करायचे आणि त्याच्यातनं यांना प्रचंड आर्थिक सुबत्ता आली होती. ठीक आहे, कुशाण शासक जे होते त्यांनी राजत्वाचा दैवी सिद्धांत मांडला. दैवी सिद्धांत म्हणजे काय, तर राजा हा ईश्वराची सावली आहे, राजाला ईश्वराने पाठवलेलं आहे वगैरे वगैरे. म्हणजे माझ्या हक्कावर, समजा राजा म्हणून राजाच्या हक्कावर कोणीही चॅलेंज त्याला देऊ शकत नाही, त्याचं पद महत्वाचं आहे, अशा प्रकारचा हा दैवी सिद्धांत होता. आणि त्याच्यामुळे ते स्वतःला काय म्हणत होते, देवपुत्र. बघा प्राचीन भारतातले ज्या आपल्या स्टोरीज आहेत वेगवेगळ्या, ठीक आहे, रामायण महाभारत वगैरे, ते कोणाला म्हणायचे सूर्यपुत्र, कोणाला म्हणायचे चंद्रपुत्र, कोणी ह्यो कोणी त्यो. ठीक आहे, असे मोठमोठे म्हणजे देवाचे आपण वंशज आहोत या पद्धतीनं ते लोक दाखवायचे आणि त्यातनं त्यांना एक काय म्हणूयात, एक लिगॅलिटी, त्यांना ऑथेंटिसिटी त्यांना प्राप्त व्हायची. पेशावर ही यांची पहिली राजधानी होती. त्या काळात त्याला पुरुषपूर असं म्हटलं जायचं आणि दुसरी राजधानी होती मथुरा.
या मथुरा इथे कलाशैली विकसित झाली, जिथं मुख्यतः सुरुवातीला बौद्ध मूर्ती आणि नंतर हळूहळू इतर मूर्ती सुद्धा तिथं घडवल्या गेल्या. इथं बघा या कुशाणांविषयी, ठीक आहे, एक हा फोटो आहे, एक मुद्रा आहे, ठीक आहे, एक कॉइन आहे, त्याच्यावरचा हे फोटो आहे. तर ही एक साईड आणि ही दुसरी साईड, इथं गौतम बुद्ध दिसत आहेत बघा आपल्याला, ठीक आहे. कुशाणांच्या काळात त्यांना दर्शवलेलं आहे, ठीक आहे. आता हे जे कुशाण शासक होते ह्यांच्यामध्ये सर्वात प्रसिद्ध जो होता तो होता कनिष्क, ठीक आहे, कनिष्क. आणि ही जी मुद्रा आहे ती कनिष्काची आहे. हा जो पुतळा इथं दिसतोय तुम्हाला हा कनिष्काचा आहे, याला बघा धड नाहीये, ठीक आहे, धड नाहीये. आता तुम्ही इथं जर नीट बघितलं तर बघा यानं लांब कोट घातलेला आहे, ठीक आहे, लांब ट्राउझर वगैरे घातलेला आहे. त्याचबरोबर ह्यानं बूट सुद्धा पायात घातलेले आहेत, ठीक आहे. यानं बघा पायामध्ये काय केलेलं आहे, बूट घातलेले आहेत. तर लांब कुर्ता वगैरे घालणं आणि बूट वगैरे घालणं ह्याची सुरुवात या कुशाणांनी भारतामध्ये केली असं आपल्याला दिसतं. कुशाण शासकांपैकी हा कनिष्क सर्वात प्रसिद्ध होता, ठीक आहे. आणि त्याने बौद्ध धर्माला राजाश्रय मोठ्या प्रमाणात दिला. पेशावर जवळ त्यानं एक मठ आणि स्तूप उभारलं होतं. हे मठ जे ते शहाजी की ढेरी हे एक ठिकाण आहे पाकिस्तानमध्ये, ठीक आहे, या ठिकाणावर ते आहे आणि त्याला कनिष्क स्तूप असं सुद्धा म्हटलं जातं. इसवी सन 78 मध्ये भारतामध्ये शक संवताची सुरुवात झाली होती. आता एकेकाळी असं मानलं गेलं होतं की बाबा ह्या कनिष्कनेच त्याची सुरुवात केली होती, मात्र छष्ठन किंवा छत्थन, ठीक आहे, छथन या राजाने त्याची सुरुवात केली होती. भारत सरकारने याचा स्वीकार केलेला आहे. कनिष्काच्या काळातच चौथी बौद्ध परिषद भरवण्यात आली होती काश्मीरच्या कुंडलवन, ठीक आहे, इथे ही परिषद भरलेली होती. या परिषदेमध्ये हिनयान पंथाच्या तत्वांना अंतिम रूप देण्यात आलं. तुम्ही लक्षात घ्या, हिनयान पंथ म्हणजे बौद्ध धर्माच्या मॉडिफाईड तत्वज्ञान आपण ज्याला म्हणूयात, की ज्याच्यामध्ये अनेक नियम गौतम बुद्धांच्या शिकवणीपासून थोडे सैल करण्यात आलेले आहेत. आणि ते कशामुळे झालं तर ह्या कुशाणांनी खूप मोठ्या प्रमाणात बौद्ध संघांना दान दिलं आणि त्याच्यामुळे काही प्रमाणात आर्थिक भ्रष्टाचार तिथं वाढला असावा. हे नियम जे नवीन तयार झालेत त्याच्यावरनं आपल्याला दिसून येईल, ठीक आहे. हा जो कुशाण कनिष्क होता त्याने अश्वघोष, ठीक आहे, आणि चरक या दोघांना राजाश्रय दिला होता, ठीक आहे. अश्वघोष यांनी बुद्धचरित, ठीक आहे, हा ग्रंथ लिहिला होता आणि त्याचबरोबर त्यांनी इतर ग्रंथ लिहिलेत, ते बघूयात पुढे, ठीक आहे. आणि चरक यांनी चरक संहिता हा ग्रंथ लिहिलेला आहे, त्याच्याबद्दल पण बघूयात. याने गांधार कलाशैली आणि मथुरा कलाशैली या दोघांना यांना राजाश्रय देण्याचं काम केलं, ज्यातनं पुढे सुंदर बौद्ध मूर्ती आणि इतर मूर्ती घडवल्या गेल्या. ह्याच्यावर त्याच्या कॉईनवर अशा प्रकारचं एक चित्र सगळीकडे आपल्याला दिसतं, ठीक आहे. त्यानं मोठ्या प्रमाणात सुवर्ण आणि सोन्याची नाणी काढली होती आणि त्याच्यावर शाओ नानो कनेष्की कोशाणो असं लिहिलेलं असायचं, ठीक आहे. काय शाओ नानो कनेष्की कोशाणो म्हणजे राजाधिराज कनिष्क कुशाण असं त्याच्यावर लिहिलेलं असायचं. आणि दुसऱ्या बाजूला गौतम बुद्धांचं चित्र आणि बोधो असं लिहिलेलं असायचं, म्हणजे बुद्ध, ठीक आहे, या प्रकारचं चित्र त्याच्यावर असायचं, ठीक आहे. सो हे कॉइन इम्पॉर्टंट आहे आणि याच्यावर तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. आता कनिष्क जो होता त्याच्या दरबारामध्ये त्याने अनेक विद्वानांना राजश्री दिला होता. पैकी नागार्जुन, अश्वघोष, पार्श्वनाथ आणि वसुमित्र हे महत्वाचे आपण म्हणूयात तत्वज्ञ किंवा बौद्ध तिथे विद्वान होते. पैकी जो अश्वघोष होता त्याने बघा बुद्धचरित्र, वज्रसूची, सौदारानंद आणि सारीपुत्र प्रकरण असे 4 ग्रंथ लिहिलेत. याच्यावर ऑलरेडी MPSC ने प्रश्न विचारलेला आहे, ठीक आहे. कनिष्काच्या दरबारामध्ये 2 महान वैद्य सुद्धा होते, ठीक आहे. पहिले होते चरक, जे आयुर्वेदाचार्य होते, त्यांनी चरक संहिता लिहिलेली आहे, ठीक आहे. या आयुर्वेद चरक यांच्या याच्यावरनच आधारावर पुढचं सर्व विज्ञान तंत्रज्ञान आयुर्वेदाचं अवलंबून आहे आणि आज जगामध्ये ह्या आयुर्वेदाला मान्यता मिळतीये. कारण कुठलाही आजार असो, कितीही दुर्धर आजार असो, त्याच्यावर अंतिम अशा प्रकारचा आपण म्हणूया त्याचे ट्रीटमेंट करण्याची शक्ती आयुर्वेदामध्ये आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, ह्याचा कुठलाही साईड इफेक्ट नाही. ॲलोपॅथीचा तरी साईड इफेक्ट असतो, मात्र याचा
आयुर्वेदाचा साईड इफेक्ट नाही, कारण सर्व जे औषध आहेत ते नैसर्गिक जडीबुटी झाडांपासून बनवलेले असतात. पुढचे आहेत महर्षी सुश्रुत. ठीक आहे, महर्षी सुश्रुत हे शल्य विशारद होते आणि यांनी सुश्रुत संहिता ग्रंथ लिहिलेला आहे. शल्य विशारद म्हणजे ऑपरेशन करणारा. ठीक आहे, तर इथे बघा हे महर्षी सुश्रुत आहेत आणि हे चरक आहेत. ते बघा हे डोळ्यामध्ये ऑपरेशन करतायत, त्यांच्याकडे वेगवेगळे इथं हे दिसत आहे, इथं कापूस सुद्धा दिसतोय आणि हे ॲक्च्युली ग्रंथ आहे. जग ह्याला मानतं की साधारण यांनी 150 वगैरे प्रकारचे ऑपरेशन सांगितलेत, 150 पाऊण 200 प्रकारचे जे अवजारं लागतात ऑपरेशन करण्यासाठी असे. ठीक आहे, ते अवजारं सांगितले, त्याची प्रोसेस सांगितली आहेत. ही अवजारं शुद्ध कशी करायची जेणेकरून शरीराच्या आत इन्फेक्शन होणार नाही हे त्यांनी सांगितलं. तर दाढ काढणे, ठीक आहे, डोळ्याचं कॅटरॅक्टचं ऑपरेशन, मेंदूचं ऑपरेशन, ठीक आहे, हाडांचं ऑपरेशन, असे वेगवेगळे ऑपरेशन्स या सुश्रुत संहितेमध्ये सांगितलेले आहेत. सो भारताचं विज्ञान हे जगात खूप विकसित होतं प्राचीन काळामध्ये. नंतरच्या काळामध्ये आपण उत्तरोत्तर याच्यामध्ये मागे पडलो. ठीक आहे, आता परकीय सत्ता झाल्या. आता इथे 2 महत्वाच्या भारतीय सत्ता आपल्याला बघायच्या, ते म्हणजे शुंग घराणे, ठीक आहे, आणि कण्व घराणं. पुष्यमित्र शुंग याने मौर्य सम्राट बृहद्रथची हत्या करून शुंग घराण्याची स्थापना केली. या शुंग इतिहासाची माहिती आपल्याला बाणा भट्टचं हर्षचरित्र, कालिदासचं मालविकाग्निमित्र, तारानाथ यांचं दिव्यवदान आणि पतंजलीचं महाभाष्य या ग्रंथांमधून मिळते. आता तुम्हाला याच्यावर स्त्रोत किंवा लेखक याच्यावर प्रश्न येऊ शकतो, किंवा हे लेखक आणि त्यांचे ग्रंथ याच्यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो. तर त्या दृष्टिकोनातून वेगवेगळे परमिटेशन कॉम्बिनेशन करून तुम्ही उत्तर तिथं शोधण्याचा प्रयत्न करायचा. पुष्यमित्र शुंग हा ब्राह्मण होता आणि त्याच्यामुळेच मौर्य साम्राज्य ब्राह्मणी प्रतिक्रियेमुळे नष्ट झालं अशी एक सिद्धांत मांडला गेला, पण त्याला आता कोणी इतिहासकार मान्यता देत नाहीत. ब्राह्मण धर्माचा असल्याने त्याने ब्राह्मण धर्माला प्रोत्साहन देण्याचं काम केलं. पुष्यमित्र शुंगाने बौद्ध भिक्षूंची कत्तल केली आहे अशी माहिती तारानाथ यांच्या दिव्यवदान या ग्रंथातून मिळालेली आहे. पण त्याच वेळी काही ठिकाणी त्यानं बौद्ध संघांना काही प्रमाणात त्यानं दान दिल्याचा सुद्धा उल्लेख आपल्याला आढळतो. ठीक आहे, पुष्यमित्राने 2 अश्वमेध यज्ञ केल्याचा उल्लेख, ठीक आहे, अयोध्या शिलालेखामध्ये मिळतो. ठीक आहे, त्याचबरोबर याने मथुरा कला शैलीच्या विकासात हातभार लावला. आता विचार करा, मथुरा कला शैली सुरुवातीला बौद्ध धर्मियांविषयी होती. ठीक आहे, त्या काळात त्याला राजाश्रय दिलेला आहे आणि नंतरच्या काळामध्ये इथं सर्वच म्हणजे हिंदू असेल, बौद्ध असेल आणि जैन असेल सर्व प्रकारच्या मूर्ती इथं तयार केल्या जाऊ लागल्या. पुष्यमित्रानंतर त्याचा मुलगा अग्निमित्र हा शासक बनला. हा अग्निमित्रच कालिदास लिखित मालविकाग्निमित्र या ग्रंथाचा तो नायक आहे. ठीक आहे, मालविका ही एक मुलगी आणि अग्निमित्र या दोघांची प्रेमकथा जी आहे त्याच्याविषयीचा हा ग्रंथ आहे आणि हे मालविकाचं एक फोटो अशा प्रकारे काढलाय, एका पुस्तकाच्या कव्हरवरचा हे फोटो आहे. ठीक आहे, भागभद्र हा महत्वाचा शुंग शासक होता. त्याच्या काळामध्ये ग्रीक राजदूत हेलिओडोरस हा भारतामध्ये आला होता. आपल्याला माहिती आहे ह्याच काळामध्ये वायव्य भारतामध्ये ग्रीकांची सुद्धा सत्ता होती. ठीक आहे, तो स्वतःला भागवत म्हणत होता, म्हणजे भागवत धर्माचं किंवा भागवत या रूपाचं. ठीक आहे, इथं महत्व, या देवाचं महत्व इथं दिसतंय. विदिशाच्या गरुण स्तंभलेखात स्वतःचा उल्लेख त्याने देवादिदेव वासुदेव असा केलेला आहे. ठीक आहे, कोणी? या भागभद्र या शासकाने. पुढे आहे देवभूती किंवा पुष्यभूती हा शेवटचा शासक ठरला. ठीक आहे, त्याचाच मंत्री वासुदेव याने त्याची हत्या केली आणि कण्व घराण्याची सत्ता त्याने स्थापन केली. शुंगांच्या काळामध्ये संस्कृत भाषेचं पुनरुत्थान झालं. याच्यामध्ये पतंजली यांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली. याच काळामध्ये वर्णसंकर वगैरे गोष्टी वाढल्या आणि मनुस्मृती हे ग्रंथ ह्याच काळात तयार झालं असावं असं मानलं जातं. एक्झॅक्ट यांच्याबद्दल सांगता येत नाहीत की हे कधी झाले. ठीक आहे, कोणत्याही ग्रंथाबद्दल एक्झॅक्ट वर्ष वगैरे सांगता येत नाही, कारण ऐतिहासिक सेन्समध्ये जिथं काळ वर्ष वगैरे मेन्शन केलेला आहे असा ग्रंथ भारतामध्ये 12व्या शतकात तयार झालेला आहे. आणि तो कोणता आहे? तर तो आहे राजतरंगिणी. कोणता आहे?
राजतरंगिणी याचा लेखक होता कल्हण. ठीक आहे, हा ऐतिहासिक सेन्समध्ये लिहिलेला पहिला ग्रंथ आहे. त्याच्यामुळे हे एक्झॅक्ट बाकीचे जे ग्रंथ आहेत त्यांचे एक्झॅक्ट वेळ सांगता येत नाही. तर इथं बघा हे जे आहे हे मनु आहेत ज्यांनी मनुस्मृती लिहिलेली आहे आणि हा देवभूती ठीक आहे किंवा पुष्यभूती हा शुंग शासक आहे. ठीक आहे, दुसरं घराणं म्हणजेच शुंगानंतर कण्वांनी पूर्व भारतामध्ये आपली सत्ता स्थापन केली होती. वासुदेव याने शुंग शासक पुष्यभूती याला मारून त्याला हरवून त्याची सत्ता काबीज केली. भाना भट्टचं हर्षचरित या ग्रंथामधून काय होतं, या कण्व घराण्याची आपल्याला माहिती मिळते, तो मुख्य स्रोत आहे. पौराणिक ग्रंथांमध्ये कण्व घराण्यांचा राजांचा क्रम कोणकोणते राजे होते, तर वासुदेव, भूमिपुत्र, नारायण आणि सुशर्मा. बऱ्याच वेळा या शासकांच्या क्रमाबद्दल सुद्धा प्रश्न येतो. मध्ययुगीन काळाबद्दल बरेच वेळी प्रश्न MPSCनं विचारलेला आहे आणि या इतक्या भागामध्ये बघा या कण्वांचं राज्य होतं. छोटं राज्य होतं, खूप काही सोर्सेस यांच्याबद्दल उपलब्ध नाहीयेत. पुढचं आहे कलिंगचे चेट्टी किंवा चेद्दी हे घराणं. ठीक आहे, हे शुंगांच्या समकालीन या घराण्याने ओरिसा प्रदेशावर राज्य केलेलं होतं. हत्तीगुंफा शिलालेखामधून यांच्याविषयी माहिती मिळते. यांच्या सर्वात जो प्रसिद्ध राजा होता तो होता खारवेल. ठीक आहे, खारवेल हे राजाचं नाव आहे. ठीक आहे, हा जैन धर्माचा अनुयायी होता आणि सातवाहन शासक गौतमीपुत्र सातकर्णी आणि यांच्यामध्ये युद्ध झाल्याचा उल्लेख आपल्याला आढळतो. यांच्याविषयी एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे हे हत्ती गुफा शिलालेख. ठीक आहे, हा खूप प्रसिद्ध आहे हत्ती गुंफा शिलालेख. ठीक आहे, एक गुफा आहे, त्याचा फोटो आपण पुढे बघूयात आणि त्याच्या आत दगडावर असा लेख यांनी कोरलेला आहे. ठीक आहे, तुम्हाला काय करा, शक्य असेल तर ही नावं टाकायची, गुगलवरचे यांचे फोटोज बघायचे. तुम्हाला ऑब्व्हियसली काही वाचता तर आपल्याला येणार नाहीये, ते काही फोटो क्लिअर नाही, आपल्याला वाचता येत नाही, परंतु एक आयडिया जनरली ती येतं ना आपल्या डोक्यात, ते फिट बसतं फोटो बघितलेला असल्यामुळे. तर चेद्दी घराण्याचा शासक खारवेल यानं इसवी सन पूर्व 1ल्या शतकात या हत्तीगुंफा शिलालेखाची निर्मिती केली. हे ब्राह्मी लिपी आणि प्राकृत भाषेमध्ये आहे. या शिलालेखामध्ये खारवेल शासक आणि त्याची पत्नी हे जैन धर्माचे अनुयायी आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे. ठीक आहे, खारवेलने स्वतःचा उल्लेख याच्यामध्ये काय केलेला आहे, भिक्षुराज म्हणून केलेला आहे. त्याचबरोबर मगधचा शासक बृहस्पती मित्र शुंगला त्यानं नमवलं होतं, त्यानं हरवलं होतं याचा सुद्धा उल्लेख येतो. त्यानं या शुंग राज्यामधनं परत येताना पहिले जैन तीर्थंकर ऋषभदेव ठीक आहे यांच्या पादुका परत आणल्या होत्या असं त्यानं म्हटलेलं आहे आणि स्वतःचा उल्लेख चक्रवर्ती सम्राट म्हणून केलेला आहे. ठीक आहे, नंतर सगळेजण हे चक्रवर्ती हे टायटल वापरू लागले. हे बघा, हा फोटो जो आहे ते हत्ती गुंफाचा फोटो आहे. इथे आत हा शिलालेख आहे जो आपण पहिल्या याच्या अगोदरच्या स्लाइडमध्ये बघितला होता. हे त्याचा एंट्रन्स आहे हत्ती गुंफा शिलालेखचा. ठीक आहे, सो इथे याला स्वतःला काय म्हटलंय, चक्रवर्ती सम्राट त्यानं म्हटलेलं आहे. आणि भारतासाठी पहिल्यांदाच भारतवर्ष या शब्दाचा लिखित पुरावा आपल्याला या हत्ती गुंफा शिलालेखामधून मिळतो. हा पहिला उल्लेख होता जिथे भारत देशाला भारतवर्ष म्हटलेलं आहे. धन्यवाद.